मध्ये हार्दिक स्वागत आहे शांताराम भाऊ. कारण काळ देखील आपण दुपारच्या सत्रामध्ये जॉईन झाला होता, संध्याकाळच्या सत्रामध्ये जॉईन झाला होता, इथे देखील दुपारच्या सत्रामध्ये. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, कुटुंब आणि आपला व्यवसाय, आणि त्यानंतर मात्र वेळ मिळतोय त्यावेळेला क्रिकेटकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि सगळं सांभाळून मात्र क्रिकेटपासून लांब राहूच शकत नाही शांताराम भाऊ, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नक्कीच तो सगळा वेळ मात्र आटोपून मात्र या ठिकाणी क्रिकेटला देखील वेळ देतात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. नक्की तू म्हटल्याप्रमाणे खरंच थोडासा शेड्यूल बिझी असतं मॉर्निंगला माझं सकाळचं, आणि त्यानंतर वेळ देण्याचा प्रयत्न करतो. जेवढा काही वेळ देता येईल तो देण्याचा प्रयत्न केला जातो ह्या मैदानासाठी. कारण पूर्ण आयुष्य ह्या मैदानावरच घालवलं म्हणायला हरकत नाही. जवळपास 35 वर्ष माझी कारकिर्दी क्रिकेटची, 33 ते 34 वर्ष क्रिकेट कारकिर्दी. आणि आजही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा स्पर्धा खेळतो किंवा टेनिस लेदरची प्रॅक्टिस करतो. आणि मोह आवडता येत नाही मैदानाचा, काय म्हणायला हरकत नाही. जयभाई तुझं सुद्धा आभार व्यक्त करतो. तू 24/7 आम्हाला ज्या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध असतो त्याबद्दल तुझा आभार व्यक्त केला जाते नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. नक्कीच नक्कीच 24/7 आवर्स. खरोखर कौतुक आहे या माणसाचं. खरोखर शांताराम भाऊ, मी घरी देखील 2 दिवस या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहिलं घरी, आणि खरोखरच मला एक कौतुक वाटलं या माणसाचं की या माणसाकडे एनर्जी काय आहे. कारण कधी थकत नाहीये, कंटिन्यू तुम्ही पूर्ण दिवस. भरत भाऊ कालचाच किस्सा सांगितला. परवाच्या दिवशी माहीमला जी यात्रा चालू आहे आपल्या दर्ग्यामध्ये, माहीमची यात्रा आहे, तिथे रात्री गेले होते. 10-10:30 वाजता पोहोचले. त्यांची फॅमिली 8-8:30ला पोहोचली होती. 10 वाजता पोहोचले. रात्री 1 वाजता तिथून रिटर्न आले, 3 वाजता घरी पोहोचले, आणि सकाळी 7:30-8ला परत इथे हजर झाले. हे कौतुक आहे ह्यांचं, ह्या व्यक्तीचं. जो व्यक्ती आम्हाला खरोखरच कायमची साथ देतो ह्या मैदानावर. सामन्याकडे वळतोय, पहिलं षटक चालू आहे, 1 चेंडू होतोय आणि धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली असताना 2 चेंडू टाकून झालेत. ऑफ साईडला यावेळेस पंच केलं गेलं. स्वीपर पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय चेंडूला फील्ड करण्यासाठी. बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडू अडवला गेला, स्टॉप केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. खरोखरच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला चंद्रम भाऊ, कौतुक असेल जहीर यांचं, कारण हे सगळं अटेंड करून म्हणजे आपल्या फॅमिलीला देखील वेळ देतोय, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या क्रिकेटला देखील वेळ देतोय. ह्या सगळ्या गोष्टी तो मात्र मॅनेज करतोय, हे महत्त्वाचं आहे. आउटसाइड ऑफस्टमच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला गेला. पंचांकडून वाईटचा इशारा. अवांतर धावेत भर. धावासंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजेच 3. ऑफ साईडला कडक फटका होता, मात्र कदाचित एनफिल्डचा जो फिल्डर होता त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये त्याच्या हाताला कदाचित त्या चेंडूने स्पर्श केला, त्यामुळे नक्कीच तो वेग होता चेंडूचा शांताराम भाऊ, तो वेग कुठे थांबला गेला. नक्की, अन्यथा चौकार आपल्याला दिसला असता स्क्रीनवर. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथे मैदानामध्ये. धावसंख्या या चेंडूनंतर 2 वर वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर. लक्ष ठेव. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. जयप्रकाश घर त्यांचे सुपुत्र आहेत तुमच्या माहितीसाठी. स्कोरिंग कार्डमध्ये आकाश घरत स्कोरिंग कार्डमध्ये. हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्राकडे येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल वसई स्टार संघाकडून. प्रयत्न सुद्धा यशस्वी होताना दिसतोय. 2 धावा येत आहेत. हा सामना सुरू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. वसई स्टार वर्सेस मनोज 11 विरार, ह्या 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे. अजय मनोज 11 असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. पुढील चेंडू डावखुरा गोलंदाज थोडासा मनगटाला वळवताना दिसतो. 1 धाव काढली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, आणि यशस्वीरित्या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. षटक पूर्ण पहिलं, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. वसई स्टार्स वर्सेस आपण अजय मनोज 11 या 2 टीमला पाहतोय, आणि एकही विकेट नाहीये. 9 धावा. कुठेतरी नक्कीच एक जमेची बाजू आपल्याला या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. आणि नक्कीच तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला शांताराम भाऊ की जेपीचा मुलगा आहे गुणलेखन करण्यासाठी जयप्रकाश घरत, खरोखर जेपीला विसरता कामा नये. वन ऑफ द ग्रेट प्लेयर, आणि तुमच्यासोबत क्रिकेट खेळणारा तो खेळाडू आहे. सकाळीच मी त्यांची आठवण काढली, दुपारी देखील मी त्यांची आठवण काढली की जेपी कुठे आहे. मात्र बजाज कंपनीमध्ये कार्यरत असल्या कारणानं त्यांना तितका वेळ मिळत नाहीये या ठिकाणी यायला. ज्यावेळेस जयप्रकाश घरत थोडेसा शेड्यूल मध्ये बिझी. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये होते ते, इकडे आले होते, पण त्यांना वेळ नसतो कारणास्तव मैदानावर खूप कमी. मात्र नारिंगीचं क्रिकेट गाजवण्यामध्ये त्यांचा सुद्धा मोठा हातभार आहे म्हणायला हरकत नाहीये. ज्यांची ओळख नारिंगीची प्रेक्षकांपर्यंत पोहोचते तेव्हा जयप्रकाश घरत यांचं नाव सुद्धा घेतलं जाते.
दुसऱ्या षटकातली पहिला चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते, चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते आणि 2 धावा आणि 1 शॉट सुद्धा इशारा येतोय मयूर मांगेला पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात त्यांच्याकडून. म्हणजे ह्या चेंडू मग एक तू म्हटलं होतं ना गरीबी में आटा गेला, असं झालं इकडे. एक धाव सुद्धा इथे कमी होताना दिसते. मी म्हणे वसई स्टार संघाची जी धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. एक कॉल देतो मी. मायरा 11 मंडणगड टीम कॅप्टन आणि बाग मंडळा विभाग श्रीवर्धन टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. मायरा 11 मंडणगड टीम कॅप्टन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. फटका फर्स्ट चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अगदी पोहोचला देखील होता त्या ठिकाणी. कॅच होतो ड्रॉप. 2 धावा देखील इथे मिळतील. त्यानंतर बाग मंडळा विभाग श्रीवर्धन दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या प्लीज. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 12 धावा. दोन्ही टीम आपण पाहतोय वसई स्टार आहे, तर एका साईडला अजय मनोज 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम मात्र संघर्ष करतायत, स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये. कारण मागचा मॅच कोण विसरणार. मागच्या मॅचच्या त्या 48 धावा कशा प्रकारे कुठल्या गेल्या होत्या. जागा बनवली होती, शॉर्ट बॉल होता, त्या शॉर्ट बॉलला मात्र हुकच्या स्वरूपात खेळला गेला. फिल्डर त्या ठिकाणी नव्हता. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. वेग वाढतोय. तब्बल धावा फळकावर लागल्या जात आहेत. त्या 16 धावा. शॉर्ट बॉल जागा बनवली होती. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी बॅटर गेला होता आणि फाईन लेग आणि लॉंग लेग जर आपण पाहिलं शांताराम गरज साहेब तर पूर्णतः रिकामी आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये खेळला गेला. अचूक क्षेत्र निवडलं गेलं बॅटर मार्फत. नक्की शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. फलंदाजाला माहिती होतं, त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न केला. थोडेसे ऑफस्टील आले आणि चेंडू वळला असला तरी प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला आणि चेंडू भिरकावून दिला. फाईन लेगच्या वरून 4 धावांसाठी 1 बाउन्स निघून जाताना दिसला, जो सीमा पार आपल्याला पाहायला मिळाला स्क्रीनवर. धावसंख्या 16वर जाऊन पोहोचली असताना दुसरं षटक चालू आहे. 3 चेंडूनंतर धावसंख्यांचा वेग वाढणं गरजेचं आहे. दुपारचं सत्र आहे, वाऱ्याचा वेग आणि ह्या वेगाचा फायदा घेणं फलंदाजाला गरजेचं आहे म्हणायला हरकत नाही. आणि तो प्रयत्न केला जातो फलंदाजाकडून. प्रयत्न वारंवार केले जातीलच नक्कीच. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक संघ शांताराम भाऊ हाच विचार करतो की 40च्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. स्विच हिटचा फटका, हा देखील फटका गॅपमध्ये आहे. मात्र डीपला स्वीपर पॉईंट रिझर्व मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी. फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. थ्रो देखील तितकासा चांगला झाला होता. मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी गॅदर करताना कुठेतरी चुकी करतोय. मात्र 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी कालच्या दिवसामध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आपण शांताराम भाऊ या ठिकाणी पाहिला होता अगदी रात्रीच्या 11 वाजेपर्यंत. हा नक्की. कालचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता, क्रिसमस होती, नाताळ होती कारणास्तव. आता नाताळ क्रिसमस वीक चालूच आहे. 31 डिसेंबरपर्यंत निश्चितच एन्जॉय केला जाईल. प्लॅनिंग्स असतील प्रत्येकाचे. या 31 डिसेंबरचा आपला प्रोग्राम्स कुठल्या ठिकाणी असणार ह्याची सुद्धा आखणी प्रत्येक व्यक्तीकडून होत असेल भरत भाऊ. नक्कीच. कारण ख्रिस्ती बांधव जेणेकरून हा सण आनंदात साजरा करतायत आणि बहुतांश वेळ ते आपल्या कुटुंबियांना आपल्या परिवाराला देत असतात आणि आपल्या परिवारासोबत नेहमी अनेक ठिकाणी फिरण्यासाठी जात असतात. आणि काहींची पावलं कदाचित या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या दिशेने नक्कीच वळले असतील असं आपण म्हणू शकतोय. कारण आज देखील तितक्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. फुल ऑफलाईन चेंडू ऑन साईडला एक कडक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं पंबल झालं, मिसफील्ड झालं त्या ठिकाणी. 2 धावा इथे मात्र थांबू शकत नाही आहेत. 2 धावा येत आहेत. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 19 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी पूर्ण झाला आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय शांताराम गरज साहेब ते म्हणजे वसई स्टार या संघाला. कारण 2 षटक 19 धावा आतापर्यंत एकही विकेट नाहीये. हा एक प्लस पॉईंट आहे वसई स्टार्स या टीमचा. नक्की. सोनू आणि अवी ही जोडी निश्चितच आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. दोघांनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना आपल्या संघाला 2 षटकानंतर मात्र 19 धावा नेऊन ठेवला आहे. अजूनही षटक एक बाकी आहे. फलंदाजी मार्कवर खेळताना पाहायला मिळणार आहे स्टार वसई स्टार संघासाठी. डीबीएन लाईव्ह एक चांगलं प्रेक्षेपण पाहायला मिळते आपल्याला. सातत्याने प्रगती करणार आहे डीबीएन लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर आत्ता मात्र लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळते. बाबू आणि धनंजय ही जोडी आणि ह्या जोडीने एक उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमामध्ये यशस्वी होताना दिसतोय. आणि तेच डीबीएन लाईव्ह आज उदयास येताना दिसते हे आपल्याला पाहायला मिळते.
तिसरं षटक चालू आहे. सामन्याकडे वळतो. पहिला चेंडू हाताळा जातो. शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावाला प्रयत्न नाहीये, थांबवलं जात आहे आणि एका धावेने संघ नेऊन ठेवला जातोय तो भरत राऊत 20 या धावसंख्येवर. प्रत्येक खेळाडू आपण नोटीस केलं शांताराम गरज साहेब, तर प्रत्येक खेळाडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो, कारण कुठेतरी आजच्या दिवसामध्ये थोडीफार हवा जाणवत आहे. हवेचा वेग किती आहे, कुठल्या प्रमाणात वेग आहे आणि कुठल्या दिशेने हवा वाहत आहे हे खेळाडूला याची जाणकारी आहे. त्यानुसारच त्याच दिशेनं वारंवार खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र हा ऑन साईडला फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता, कारण कुठेतरी तो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि वेगानं मात्र या ठिकाणी बॅटरला बीट केलं असं मी म्हणू शकेल. आणि कसं आहे भरत भाऊ ना की टेनिस क्रिकेट असं आहे ना की ॲक्रॉस दी लाईन खेळणं गरजेचं वाटते. स्टँडच असा असतो लेग साईडसाठी, जेव्हा हवाचा वेग लेग साईडला आहे तर स्टँड तसाच घेतला जाते. मग ऑफ साईडला मध्ये कमी लक्ष दिलं जाते फलंदाजाकडून. प्रात्यक्षिक वारंवार आपल्याला पाहायला मिळते मैदानात. हे बघा परत एकदा ऑफ साईड लावून खेळण्याचा प्रयत्न. फाईलकडे क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. एकच धाव होणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, केला जातोय आणि हा यशस्वी नाही. इथे गडी बादक्रम, गडी बाद येताना दिसतोय भरत भाऊ. एक पहिला गडी बाद येतोय. डीजेकडे जाणार आहोत, त्यानंतर परत एकदा आपण तुमच्याकडे येऊ. कोण करणार घाटात राडा. सध्या तरी राडा पाहायला मिळत नाही मैदानाच्या आतमध्ये. 21 धाव फलकावर आहेत. 2.3 चेंडूच्या खेळी आपण पाहिल्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो या ठिकाणी. ऑन साईडला हा फटका मात्र सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आलाय एक मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावांचा, ज्या फटक्याची निश्चितच कधी पासून प्रेक्षक वर्ग वाट बघत होते आणि तोच फटका आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय शुभमनच्या बॅटीतून. चौथ्या चेंडूवर तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले मात्र 28 या धावसंख्या. 28 पहिला बॉल दुसऱ्याला रन आउट झाला ना, तो दुसरा रन आउट झाला. धाव काढली गेलेली नाहीये. निश्चितच एका चेंडूचा सामना सुद्धा मी करेल असं दर्शवताना दिसते मैदानामध्ये शुभम कार्य. आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारून दर्शवून दिलंय. प्रेक्षकांसाठी सुद्धा एक मोहक फटका पाहायला मिळतोय की काय हे आपल्याला दिसणारच आहे भरत भाऊ. नक्कीच शुभमचा तो शुभ फटका पाहिला आपण. बॅटची एज फील्ड थोडासा लांब आहे. एक धाव तरी नक्कीच मिळेल. डबलचा कॉल. शुभमला स्ट्राईक हवी आहे. शुभमला स्ट्राईक हवी आहे. हे कारणास्तव कदाचित ओव्हर संपले. यस, षटक संपलंय, माफ करा. इथे या ठिकाणी 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत त्या. एकूण 30 धावा आणि 30 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत या ठिकाणी अजय मनोज 11 या टीमला. नेक्स्ट मॅच मायरा 11 मंडणगड, त्यांच्या अगेन्स्ट असेल बागमंडळा विभाग श्रीवर्धन. दोन्ही टीम. चला, टॉस झालाय का? नाणेफेक झाली नसेल तर नाणेफेक करून घ्या. तर दोन्ही संघांना इथे आमंत्रित केले जाते. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. खाली आमची समिती, आमची कमिटी बसलेली आहे. तर भरत भाऊ, पहिल्या 3 दिवसामध्ये जे संघ आलेले आहेत, क्वालिफाय झाले, त्यांची नाव सुद्धा इथे उल्लेख केला जातोय. ओमसाई, विरार, प्रदीप संघ. नाणेफेकीचा कॉल केला जातो. पुढारीचे चॅनलचे आमचे मित्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. स्पिन केला जातो कॉइन्स. बघूया काय निर्णय येतो आणि कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे. मायराच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे. क्रीज आखली जाते मैदानामध्ये. तत्पूर्वी निश्चितच मी म्हटलं 27 तारखेला जे 3 संघ क्वालिफाय झाले त्यांची नाव आहेत ते ओमसाई, विरार, प्रदीप 11 संघ
अक्षय 11 संघ आणि तिसरा संघ आहे तो वरोर संघ. 24 तारखेला मंगळवारच्या दिवशी 3 संघ इथे आलेले आहेत, क्वालिफाय झालेत. NCC नारिंगी संघ, खुशी 11 मंगलमूर्ती, सफाळे संघ आणि गावदेवी मुंबई संघ, ज्या संघाला बाय भेटली होती, हे 3 संघ 24 तारखेच्या दिवशी इथे क्वालिफाय झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये 3 संघ क्वालिफाय झाले, ज्यामध्ये NCC B संघ आहे, चॅलेंजर 11 संघ आहे आणि तिसरा संघ आहे शंभू महाड. असे 3 संघ 3 दिवसामध्ये भरत भाऊ 9 संघ इथे क्वालिफाय झालेले आहेत. प्रत्येक दिवसामध्ये 3-3 संघांना क्वालिफाय केलं गेलेलं आहे. एक असं म्हणू शकेल मी, त्यांची गुणवत्ता जबरदस्त आपण पाहिले त्या सर्व टीमची, कारण 22 संघ या ठिकाणी खेळत आहेत शांताराम भाऊ, आणि 22 मधून 1, 2, 3 क्रमांकावर 1, 2, 3 या क्रमांकावर येणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. नक्की 22 प्रत्येक दिवशी 20 ते 22 संघ इथे आपली उपस्थिती नोंदवतात. त्याहून जास्त असतात. मात्र आमचा एक प्रयत्न आहे की 20 आणि 22 संघच घेतला, जेणेकरून रात्रीचे 9:30-10च्या आसपास ही स्पर्धा, म्हणजे ज्या दिवसाची स्पर्धा आहे ती संपली पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी परत आपण तयारीनिशी यावं लागतंय. कारण गेल्या वर्षाचं आम्ही बघितलं 26, 27, 28 संघ घेतले प्रत्येक दिवशी, आणि कारणास्तव रात्री 1:30, 2, 2:30 हे वाजत होते. आणि त्यासाठी निश्चितच थंडीचा एक महिना आहे, कारणाचं थोडंसं मग इथे उपस्थिती कमी, प्रेक्षक वर्ग कमी, आणि असं घडू नये ह्यासाठी असा प्रयत्न केला जातो नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. नक्कीच कौतुकास्पद आहे, कारण या सगळ्या गोष्टी नोटीस करणं गरजेचं आहे. एक तर आपली इतकी मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेला शोभा येण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील तितकाच गरजेचा असतो, आणि त्या प्रेक्षकांची काळजी या ठिकाणी घेतली गेली आहे. मी तर म्हणे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं, कारण 10, 10:30, 10चा टायमिंग एक व्यवस्थित टायमिंग आहे. या टायमिंगमध्ये प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकतोय. त्यानंतर रात्रीच्या वेळेमध्ये प्रेक्षकांची गर्दी शक्यतो कमी पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या. नक्कीच कौतुकास्पद असेल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. धन्यवाद. 18 चेंडू 30 धावा. एका साईडला आपण पाहतोय त्या ठिकाणी वसिष्ठारचा संघ, तर एका साईडला आपण अजय मनोज 11चा संघ. मात्र हे टार्गेट सेट केलं आहे ते म्हणजे वसिष्ठार्स या टीमनं अजय मनोज 11 या टीम समोर इतकंही मोठं टार्गेट नाहीये. 18 चेंडू 30 धावा. रिक्वायर्ड रन 10च्या घरामध्ये आहे, आणि या मैदानावर 10 धावा पर ओव्हरमध्ये कराव्या लागतील. सलामीची जोडी, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजय मनोज 11 या टीमची स्ट्राईकला असतील अमित, नॉन स्ट्राईकला असेल तर म्हणजे प्रफुल्ल. ही जोडी आपण आघाडीची मैदानाच्या आतमध्ये पाहतो शांताराम भाऊ. नक्की 18 आणि 30 समीकरण पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने मनोज 11 संघ सातत्याने ह्या मैदानावर खेळताना दिसतोय. प्रत्येक वर्षी आपली उपस्थिती असते. वसई संघाचा, वसईस्टार संघाचा एक्स्ट्रा प्रतिनिधी आम्हाला हवा इथे नावा सांगण्यासाठी. शुभम गोलंदाजी मार्कवर. तर ह्या संघाला मी म्हणेन ह्या मैदानाची माहिती आहे म्हणायला हरकत नाही, कारण सातत्याने प्रत्येक वर्षी अजय मनोज 11 विरार संघ हा आपल्या मैदानावर उपस्थिती दोन्ही स्पर्धा असतात. त्याहून अजून एक स्पर्धा असल्या तरी आपली उपस्थिती असते, आणि त्यांचे ओनर्स आमच्या मागे उभे आहेत. तर त्यांना खूप आवड आहे क्रिकेटची, कारणास्तव प्रत्येक वेळी जेव्हा स्पर्धेचा अलाउन्स होते तर लगेच आपली एंट्री इथे निश्चित करून आपला संघ इथे येईल आणि त्याची तयारी करत बसतात. आणि तोच संघ आपल्याला अजय मनोज 11 आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये फलंदाजी करताना दिसणार आहे. जे टार्गेट त्यांच्याकडे आहे ते 18 चेंडू मागे 30 धावांचं. 18-30ची मॅच मी म्हटलं रिक्वायर्ड 10च्या घरामध्ये आहे. मात्र कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल अजय मनोज 11 या टीमकडून, आणि कशा प्रकारे गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये केली जाईल वसई स्टार्स या टीमकडून. कारण ज्याप्रमाणे शांताराम गरज साहेबांनी जी माहिती पोहोचवली की प्रत्येक वर्षी न चुकता न विसरता ज्यावेळेस स्पर्धेची घोषणा होते त्यावेळेस अजय मनोज 11 हा संघ सातत्यपूर्वक या मैदानावर खेळत असतो. त्याच्यामुळे या मैदानाचा दांडगा अनुभव या टीम सोबत आहे. पहिला चेंडू फोर्स करायचा होता, यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं होतं, मात्र या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. पहिला स्ट्रोक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला, डॉट बॉल. 18 चेंडूमध्ये शांताराम भाऊ प्रत्येक चेंडू अनमोल असतोय. प्रत्येक चेंडूचं एक मोल आहे, लक्षात ठेवा. तो चेंडू डॉट जाता कामा नये. एमएस्टन स्ट्रोक आहे, फटका हवेत खेळला जातोय. शतरक्षक स्ट्रगल करतोय, झेलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करून फिल्डरना, मात्र तो कॅच त्या ठिकाणी होत नाहीये. फेक येईपर्यंत या ठिकाणी कंप्लीट केला गेला, त्यामध्येच 3 धावा. अकाउंट ओपन झालं, खातं उघडलं गेलं. श्री गणेश होतोय स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. अजय मनोज टीम 11, धावा संख्या 3. चांगला क्षेत्ररक्षक, चांगला बॅकअप दिला जातोय, अन्यथा हा चौकार गेला असता. 3 धावा, 1 धावाची एक बेनिफिट मिळून क्षेत्ररक्षक करणारा संघाला, वसई स्टार संघाला चौकार गेला असता तर 4 धावांचा इथे उल्लेख झाला असता. मात्र 1 धाव निश्चितच कमी करण्यासाठी चांगला प्रयत्न केला गेला क्षेत्ररक्षकाकडून. आणि जवळपास
पूर्ण दिवसामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला शांताराम गरज साहेब की टेनिस क्रिकेट आणि टेनिसच्या क्रिकेटमध्ये आपण बहुतांश जे खेळाडू आहेत वाईटचा इशारा येईल अक्रॉस क्रिकेट जास्तीत जास्त खेळले जाते कारण प्रत्येक चेंडूला षटकार मारण्याचा प्रयत्न हा आत्ताच्या घडीची मी म्हणेन काळाची गरज आहे. अशा प्रमाणात क्रिकेटपट्टू खेळत आहे शांताराम भाऊ. पूर्वीचं क्रिकेट राहिले नाही कारण पूर्वीचं तुमच्या काळाचा क्रिकेट म्हटलं तर कुठेतरी तो कव्हर ट्राय सिंगल डबल या धावसंख्येला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जात होतं. आत्ताच्या घडीला जो सिक्स मारेल तो स्टार खेळो असं चित्र काहीकांच्या डोळ्यासमोर आहे. ऑफसाईडला या ठिकाणी कट केला गेला गॅपमध्ये फटका आहे. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू सरळ निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार 4. चौकाराला आणि असं खेळणं गरजेचं आहे. लेदरमध्ये सुद्धा ह्याच पद्धतीचे बॉलची वाट बघून खेळायची गरज असते आणि तेच प्रयत्न इथे जर अक्रॉस दी लाईन खेळायचा तर ऑफ साईड लाईन मारण्याचा प्रयत्न करायला लागला असता. मात्र फलंदाजांनी वाट बघितली चेंडूची आणि थोडासा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट मारला आणि हा चौकार सुद्धा आपल्या खिशात घातला गेला. धावसंख्या जाऊन 7 वर पोहोचली असताना. लेदरचं क्रिकेट आणि टेनिसचं क्रिकेट डिफरंट आहे. खूप मोठा फरक आहे ह्यात काय शंका नाही. सामन्याकडे जातो. 1 धाव इथे येताना दिसते. 1 धावेने संघाला नेऊन ठेवलं जातंय. प्रफुल्ल यांच्या बॅटीनंतर 9 या धावसंख्येवर चांगली स्थिती आहे कारण ज्यावेळेस वसई स्टार्स संघ बॅटिंग करतो त्यावेळेस देखील पहिल्या षटकामध्ये जवळपास 9 धावा त्या टीमच्या खात्यावर आल्या होत्या आणि ते देखील 9 धावा येत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे का काय निर्णय येईल पंचांचा. यस इथे विकेट 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 आणि विकेट. पहिली विकेट पडली गेली या ठिकाणी. पहिला धक्का बसला गेला टीम अजय मनोज 11 या टीमला. डीचे सळजाऊ बुलेट वर आज देखील अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. खरोखरच अखिल भारतीय खेळाडू म्हणजे ऑल इंडिया खेळाडू देखील तुम्हाला आजच्या दिवसामध्ये चंद्रराव गरज साहेब या ठिकाणी पाहायला मिळतील. काही पुढच्या मॅचेस आहेत त्या मॅचेसमध्ये भरपूर काही मी जर लक्ष दिलं तर मला काही ठिकाणी जर पाहिले तर खारबावचे खेळाडू दिसले त्या ठिकाणी. टेंबिवलीचे देखील खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर प्रत्येकानं एक आपल्या संघाची ती बांधणी केली आहे शांताराम गरज साहेब कारण इथून आम्हाला ही ट्रॉफी जिंकायची आहे. आपली एक छाप सोडायची आहे. आपलं एक नाव या नारंगीच्या मैदानावर ठेवून जायचं आहे. हा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. ह्या चेंडूंचं विश्लेषण होणारच आहे. सुरेख फटका बघायचा आहे. चेंडू सीमा पार 6 धावांचा. हा तगडा षटकार पाहायला मिळतोय. काय फटका वा. पाहायला मिळतोय. षटक पूर्ण पहिलं होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. अमन तिवारी फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. नक्कीच माहिती येते लेदरचा खेळाडू आहे आणि चांगल्या पद्धतीने हा चेंडू ड्राईव्ह केला. 6 धावांचा मिडविकेट क्षेत्राकडे पाहायला मिळतोय. स्क्वेअर मिडविकेटकडे लक्ष आहे ते 30 धावांचं. पहिलं षटक पूर्ण होताना दिसते 15 धावा. षटक पूर्ण होताना दुसरं षटक घेऊन येणार आहे तो रोशन. फलंदाजी मार्क पाहायला मिळतो आपल्याला. प्रफुल्ल आणि अमन ही जोडी पाहायला मिळते. सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला जातो. नो मॅन्स लँड ठिकाणी पडतो. 1 धाव पूर्ण केली जाते आणि समाधानी सुद्धा मानावा लागणार आहे 1 धावेवर. नक्कीच शतरक्षक आहे कारणास्तव थांबावं लागतंय आणि स्ट्रायकर एंडकडे निश्चितच ज्याची पहिल्या चेंडू षटकार मारण्याची ताकद होती तो पाहायला मिळणार आहे. इथून जर आपण पाहिलं शांताराम गरज साहेब तर जे पहिले षटक 15 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या अजय मनोज 11 या टीमनं काय केलंय तर थोडंसं प्रेशर जे आहे ते रिलीज करण्याचं काम केलं पहिल्या षटकामध्ये. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट अँड पॅडच्या अगदी बरोबर मधोमध रेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला गेला होता गोलंदाजा मार्फत. कौतुक असेल नक्कीच. चांगला चेंडू हाताळला गेला. यावेळेस सिंगल इथे मिळेल.
सुरुवातीपासूनच जो प्रेशर आहे ते मेंटेन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. धावा संख्या फळकावर आपण पाहतोय तर 17 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच मला वाटतं 10 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. अजय मनोज 11 या टीमला फुल ऑफ लेंथ जसा चेंडू तसं प्रति उत्तर मैदानाच्या आतमध्ये येताना फलंदाज त्या ठिकाणी मिस्टर प्रफुल आणि इथे मात्र पंचांकडून देखील बीमरचा इशारा येतोय. म्हणजे म्हणायचं गेलं तर दही के साथ पूरी तरह से मक्खन फ्री मिलता हुआ शांताराम गरज साहब. हा म्हणजे एक बोनस धाव सुद्धा एक चेंडू सुद्धा बोनस पाहायला मिळणार आहे. हा चेंडू 6 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 6 धावा. मॅच संपली नाहीये. एखादी विकेट कुठेतरी वापसे असेल या मॅच मध्ये. चांगला फटके ऑफ साइडला मात्र मागे फिल्डर आहे. वन हँड चेंडूला फील्ड केलं गेलं. तितका चांगला थ्रो पाहायला मिळतोय. 1 धाव इथे देखील मिळेल. चेंडू शिल्लक आहे ते 9 धावा करायचे त्या 5. 3 ते 4 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील शांताराम गरज साहेब मैदानाच्या आतमध्ये. घडलं गेलेलं आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी करून बरेचसे मॅचेस सुद्धा जिंकले गेले, सामने जिंकले गेलेत. प्रयत्न करायला हरकत नाही. हा फुलटोस परत एकदा 1 धाव पूर्ण होतोय ह्या चेंडूवर. अमन यांच्याकडून मात्र चेंडू थोडासा हवेत सोडला जाण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचाच फायदा फुलटोस चेंडू चेस केला जातो. फलंदाजाकडून 1 धाव येते. धाव संख्या जाऊन पोहोचत 26. 4 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 4 धावा. चांगले चेंडू हाताळायला हवे, प्रयत्न करायला हवा आणि त्याच्यात सक्सेस होणं सुद्धा गरजेचं आहे. डॉट चेंडू येताना दिसतोय. अशाच डॉट बॉलची गरज आहे. मी म्हटलं ना की 3 ते 4 चेंडू तुम्हाला चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील तर या मॅच मध्ये तुमची वापसी असेल. तो प्रयत्न करावा लागेल. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 7 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत ते 4. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला आपण प्रफुल्ल यांना पाहतोय. 6 चेंडू आणि 13 धाव संख्येवर फलंदाज खेळतोय. आणखीन एक चांगला चेंडू म्हणतायत ना मित्रांनो की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत मॅच कधीही शांताराम गरज साहेब सोडायची नसेल. लक्षात ठेवा. जिद्द चिकाटी तुमच्या मैदानाच्या आतमध्ये दिसायला हवी. म्हणतात ना मन में ठाण ली तो हर है और मन में ठाण ली तो जीत है. मनातून कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. मला जिंकायचंय, मला लढायचंय, मला माझ्या टीमला जिंकून द्यायचंय. हा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तर मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकतं. इंडिया ऑस्ट्रेलियाचा आपण पाहिला होता. ड्रॉ वाचवण्यासाठी किती तिथे झडपड झाली होती आपल्या शेवटच्या टेल बॅट्समॅन कडून मी म्हणेन. आणि ते गेल्याच्या सामन्यात आपल्याला दिसलं होतं. ऑस्ट्रेलिया इंडियाच्या जी कसोटी स्पर्धा चालू आहे त्यामध्ये आपण बघितलं म्हणजे शेवटचा चेंडू पडेपर्यंत शेवटचा चेंडू येईपर्यंत धावा येणं सुद्धा गरजेचं आहे, विकेट घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि तेच आपण बघितलं होतं. सामन्याकडे वळतोय. जास्त वेळ गेला नाही शांताराम गरज साहेब. 3:23 झालेत. मात्र 1:10 जो सामना झाला होता. जास्त आपण मागे जात नाहीयेत. 1:10 जो सामना झाला होता प्लेबॉईज वर्सेस FCC 11 या 2 टीमच्या दरम्यान. त्यावेळची देखील मॅच हीच होती. 6 चेंडू आणि 4 धावा. मात्र ते 4 धावा झाल्या नव्हत्या. मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटनं फटका खेळला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे प्रोडक्शनला. एकदा तर पूर्ण काही डबलचा कॉल मात्र फक्त सिंगल मिळेल. कारण त्या ठिकाणी मात्र मुबाशीर या गोलंदाजानं मात्र चमत्कार करून दाखवला होता. जवळजवळ 4 विकेट मुबाशीरनं काढल्या होत्या आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. FCC 11 संघ जिंकला होता. लक्षात ठेवा. त्या प्रकारे मॅच होऊ शकेल त्यासाठी म्हटलं शांताराम गरज साहेब जास्त वेळ झाला नाहीये. नक्की तसा प्रयत्न करायला हवा गोलंदाजाने. आणि हा इथे झाला. संपन्न विजय होताना दिसतोय. अजय मनोज 11 इथे विजय होतोय या स्पर्धेमध्ये. त्यांना शुभेच्छा दिल्या जातात आणि आभार व्यक्त केला जात आहे. मी म्हणेन वसई स्टार संघाचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. एक छोटासा ब्रेक घेऊया. त्यानंतर आपण परत एक दणकट आवाज ऐकणार आहोत जहीर भाई यांचा, ज्यांचा सातत्याने आम्हाला सपोर्ट असतो नारी ग्रामस्थ क्रीडा मंच स्पर्धेला.